तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आलतो शेतामध्ये आणि आंब्याकडे बघितलं तर एक आंबा कल्लाय बघा निसता। पावसाळ्यामध्ये कल्लेला आहे आंबा ह्यो, तरी पण ह्याला भरपूर तोर आलाय। इकडे बघा एक केसर आंबा आहे, ह्याला पण लय तोर झाला। आता फवारलाय ह्याला 2 वेळेस। तर आंबा खायला एवढा नंबर 1 म्हणतात, भारीच। तुम्हाला गावरान आंब्याचा सुद्धा तोर दाखवतो मी आता। लय तोर, लय नंबर 1। नुसतं आंबाच खायचं काम आहे आता यावर्षी। आपल्या आंब्याला एक मोहळ आहे, तुम्हाला मोहळ दाखवतो मी। हो काय मोहळ या लय दिवसापासून बसलंय। मोहळ खायला पण लय भारी लागते बरं का। हो काय हे पण केसर आंबा आहे। केसर आंब्याची चव तर तुम्हाला माहितच असेल। लय नंबर 1 ह्या वर्षी तुम्हाला सांगतो। 2 फवारण्या केल्यात आहे। एवढा आंबा आणि ते नादच खुळा लयच भारी लागले। तर आज जायचंय कामावर JCB आणि JCB जायच्या अगोदर म्हणलं एकदा आंब्याकडे एकदा चक्कर टाकावा। आंबा जरा जास्तच कलायला लागलाय। तुम्हाला अजून एक आंब्याचा तोर दाखवतो। याला तर काय नाव, नुसत्या लाकडालाच तोर लागलाय। पाणी लय असलं की कुठे बी तोर लागतो। हो काय तोर तर आपल्या कोंबड्यासाठी हो काय नियोजन केलेलं आहे। अलीकडे कोंबड्या येऊ नाहीत, इकडे घास सुद्धा आहे। हो काय घास आहे, इकडे मेथी घास आहे, दशरथ घास आहे शेळ्यासाठी। तर कोंबड्या अलीकडे येऊ नाहीत म्हणून हे पक्क नियोजन केलेलं आहे मित्रांनो असं। तुम्हाला अजून दुसऱ्या बी आंब्याचा तोर दाखवतो। हे लिंबुण्याचा, लिंबुण्याला सुद्धा तोर लागलाय। पुन्हा ही तर लोकांचे दफा दफा पुरी केलेले।